चला तर मंडळी, या झणझणीत कोल्हापुरी बेत करूया। 4 कप पाणी गरम केलेलं आहे, 2 कप मोड आलेली मटकी, त्यामध्ये हळद, तेल, मीठ, मध्यम आचेवर अर्धवट झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं मटकी शिजवायची। त्यानंतर खडे मसाले आणि तीळ खसखस घेतली आहे। सुरुवातीला खडे मसाले मिनिटभर भाजायचे, नंतर तीळ खसखस घालून थोडंसं भाजून काढून घ्यायचं। पाव कप सुकं खोबरं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर 2 मध्यम आकाराचे उभे लांब पातळ चिरलेले कांदे तेल घालून लालसर होईपर्यंत परतून काढायचे। मटकी सुद्धा छान शिजली आहे। सुरुवातीला खोबरं आणि सुके खडे मसाले वाटून घ्यायचे, नंतर भाजलेला कांदा, आलं लसूण, कोथिंबीर गरजेनुसार पाणी घालून वाटण करायचं। कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये मोहरी, हिंग, एक चिरलेला कांदा परतून घ्यायचा, नंतर चिरलेला टोमॅटो आणि कढीपत्ता मिनिटभर परतायचा। सुके मसाले घालायचे, वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। थोडंसं पाणी घालून परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। नंतर शिजवलेली मटकी आणि अजून 2 कप गरम पाणी घालायचं। चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून झणझणीत मिसळ मंद आचेवर 8 ते 9 मिनिटं उकळायची। कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार आहे। व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने सर्व्ह करायची। नक्की करून पहा। आवडली तर लाईक करा, शेअर करा।